शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। वाठार किरोलीचे आमचे सन्मान्य विकास अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत। वैनी साहेब, आपलं नाव आम्हाला माहिती नाही, कुठं आहात तुम्ही? या समोर आलेत का? दीप प्रज्वलन, दीपक ज्योती देवत ठेवा जिथे अज्ञान आहे, उजळून द्या अंधार देणी वाट दी वैरी आहे। दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, कल्पनेला मिळावे आकाश, बुद्धीला मिळावी गती। तू ज्ञान दे, तू बुद्धी दे, तू ईश्वर दे, मा सरस्वती। सरस्वती मातेचं, शिवप्रभूंच्या प्रतिमेचं आणि दीप प्रज्वलन असा संयुक्त सोहळा सर्व मान्यवरांच्या शुभार्थे। आरोही सागर सुतार रामकृष्ण नगरहून आलेल्या आरोही सुतार आपणास विनंती आहे, आपण समोर या। हा झाला पुरुष मंडळीचा आवाज। आता नारी शक्तीचा आवाज ऐकायचा का तुम्हाला? चला एकदा तुम्ही सगळे तयार ना? चलो माझ्यासोबत एकदा पुकार देऊया, बोला एकच वादा। आवाज का कमी यायला लागलाय? जेवणाची व्यवस्था होणार आहे, आवाज कमी ठेवायचा नाही। इथून पुढचे काही तास बेधुंद मस्त फक्त आयुष्याचा आनंद घ्यायचा। तो आनंद कोणी दिलेला आहे? आदरणीय मनोज दादानी, आणि त्याचा औचित्य आहे पुन्हा एकदा पुकार एकच वादा। मनोज दादा तुम आगे बढ़ो। धन्यवाद। खुर्च्या पाठी घ्या, इथं बसण्याची व्यवस्था करा, महिलांची इथं बसण्याची व्यवस्था करा। सरपंच बसण्याची व्यवस्था समोर करा, पाठीमागे त्या खुर्च्या घ्या। कराड उत्तरच्या मायभूमीमध्ये असा कधीही ऐतिहासिक सोहळा घडलेला नाही, एवढा प्रचंड भव्य दिव्य आणि मोठा सोहळा आज दादांच्या संकल्पनेतून साकारतोय। आज खरोखर तुम्हाला सर्वांना अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे, आणि या सोहळ्याचा औचित्य असताना आपल्या सर्वांसाठी गीत संगीताची सुरेल मैफिल आहे, नृत्यांचा कलाविष्कार आहे, त्याचबरोबर बरीचशी मोठी बक्षिसं जिंकण्याची सुसंधीही या ठिकाणी दादांच्या माध्यमातून उपलब्ध आहे। खरोखरच स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर गेल्या काही दिवसापूर्वीपासून हा सखी मंच या कराड उत्तर मध्ये काम करताना आम्हाला पाहायला मिळतोय। आपण सर्वजण या सखी मंचचे समर्थक, खंदे पाठिंबे आणि समर्थक आहात, आणि म्हणूनच या सुंदर एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीने सजतोय। तत्पूर्वी आता आपण तब्बल 1.5 तास गीत संगीताची सुरेल मैफिल ऐकली, ज्याही नृत्यांगनांच्या कलाविष्कार नृत्याविष्कार आपल्याला पाहायचा आहे। अर्थातच महाराष्ट्राच्या नृत्य क्षेत्रामध्ये आघाडीच्या आणि ज्यांनी आपल्या नृत्य अदाकारीनं नृत्य कौशल्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये आपलं आदराचं स्थान निर्माण केलेलं आहे। अर्थातच सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री मीरा जोशी यांचं या ठिकाणी काही क्षणामध्ये आगमन होईल। तत्पूर्वी आपल्या सर्वांच्या सेवेची सानिका भागवत, डोलकीच्या तालावर कलर्स मराठीच्या टॉप आणि घुंगरू चित्रपटाच्या फेम असलेल्या सानिका भागवत या ठिकाणी डोलकीच्या तालावरती उपविजेते असलेल्या सानिका भागवत आपला परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सादर करतील। आणि त्याच्यानंतर तेजल शिंदे ही सातारचे हरवणारी कलाकार, चंद्रमुखी चित्रपटामध्ये आम्ही सर्वांनी ज्यांचा सुंदर हा कलाविष्कार पाहिला, तीच तेजल शिंदे आज बाळूमामांच्या नावानं चांगलं, आई माझी काळूबाई अशा वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये आम्हाला अभिनय आणि नृत्य करताना पाहायला मिळते। अशा या 2 नृत्यांगनांचा कलाविष्कार नृत्याविष्कार काही क्षणामध्ये आपल्या सर्वांच्या समोर संपन्न होईल। मी दोन्ही कलाकारांना विनंती करेन, आपण मंचावरती यायचं आहे। समोर उभ्या राहिलेल्या माता भगिनी आपण समोर येऊन या ठिकाणी भारतीय बैठक व्यवस्था आहे, या समोर उभ्या असलेल्या माता भगिनी बैठक व्यवस्था करा। युवा मंच मनोज दादा घोरपडे युवा मंचचे सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, सर्वांची बैठक व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली आहे। प्रवेशद्वारावरती जे कार्यकर्ते आहेत बसून घ्या, त्यांना डाव्या बाजूला बैठक व्यवस्था आहे। चलो, तेजल शिंदे आणि सानिका भागवत या दोघींचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी आपण आतुर आहात। विश्रांतीताई साळुंखे माजी पंचायत समिती सदस्य आणि नागठाणच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व विश्रांतीताई आलेत का? आपलंही आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनस्वी स्वागत करतोय।
बघा मंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देऊन आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करणारे हे राजकीय पटलावरची ही सर्व मंडळी आज मनोज दादांच्या या आगळ्या वेगळ्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण सर्वच मंडळी खऱ्या अर्थाने मनोज दादांचे हात बळकट करण्यासाठी उपस्थित झालेली ही सर्वच मंडळी या कराड उत्तर मतदारसंघातील प्रत्येक गावातून, प्रत्येक वाडी वस्तीतून आणि प्रत्येक घरातून आलेल्या आमच्या सर्व मायमाऊली, आपल्या सर्वांचंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा शब्द सुमनाने स्वागत करेन. आणि हा कार्यक्रम सुरू करत असताना तेजल शिंदे, तेजल शिंदे आणि सानिका भागवत या दोन्ही नृत्यांगनांना मी विनंती करेन, चला आपण आपला परफॉर्मन्स घेऊया. चला दोन्ही नृत्यांगना विनंती करतात, जोरदार टाळ्या सखी मंचाने दादांच्यासाठी. क्या बात. आता उत्तर द्यायला सगळ्यांच्या हातावरती होतील. नक्की आहे काय बोरबामचा पुढा आहे का काय असं सुरुवातीला वाटतं. वहिनींच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान. प्रश्न दुसरा. चला आपल्याला वेळ फार कमी आहे. मकर संक्रांतीचं भौगोलिक महत्व सांगा. आता रहमतपूरकर लोक, मकर संक्रांतीचं भौगोलिक महत्व बोला. बोला वहिनी, माईक मध्ये बोला. माईकचा आवाज चालू नाही करे. एकच त्याने घाबरत घाबरत उत्तर द्यायला चालू करावं आणि माईकचा नेमका आवाज बंद असावा. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. बरोबर. आणि पुढं काय होतं? इथून पुढे दिवस मोठा होत जातो. यस, बरोबर उत्तर. एकदा जोरदार. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. आणि तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. असे पाठीमोरे उभे राहा. पाठीमोरे इकडे इकडे बघा. इकडे बघा. ते काव इकडे बघा, तुमच्या लक्षात येईल. आज ज्या मंचने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, इकडे बघा. म्हणलं तर पुन्हा तिकडे बघू लागले की काय? इकडे बघा. त्या मंचचं संपूर्ण नाव सांगायचं. पंचतारा. बघू नका तिकडं, शपथ आहे माझी. बघायचं नाही तिकडे. पाठीमागचे सांगू नका. 10 सेकंदाची वेळ आहे. प्रश्न पास होईल. प्रश्न पास होईल. प्रश्न पास होईल. 10 सेकंदाची वेळ. आणि उत्तर चुकलेलं आहे. तंबा बोला. कोणीकडे बघून उत्तर दिलं? समोर बघून कमानाचं. स्वाभिमानी महिला सखी मंच. जोरदार टाळ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. स्वाभिमानी महिला सखी मंच. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे किती मुख्यमंत्री आहेत? बरोबर. 2. प्रश्न काय आहे? महाराष्ट्र राज्याचे किती मुख्यमंत्री आहेत? त्यांनी उत्तर दिलंय 2. कोण? तुम्ही आणि महाराष्ट्र राज्याचे किती मुख्यमंत्री आहेत? मी प्रश्न विचारलाय, महाराष्ट्र राज्याचे किती मुख्यमंत्री आहेत? मग असं म्हणा ना, माईकात म्हणा. बोला त्यात. यस, बरोबर उत्तर सावरून दिलं त्यांनी. महाराष्ट्र राज्याचे एकच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 2 उपमुख्यमंत्री आहेत. कोण आहेत मुख्यमंत्री? आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब. खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेबांचं वैयक्तिक प्रेम आदरणीय दादांच्या वरती आहे आणि म्हणूनच हा सुंदर सोहळा आणि म्हणूनच हे औचित्य. दोन्ही प्रश्नांची माऊलीने उत्तर बरोबर दिलेली आहेत. त्यांच्यासाठी बक्षीस. सरपंच या पुढे देऊ टाका बक्षीस. थोडे चलो पुढचा प्रश्न. आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या पिताश्रींचं नाव काय? या मौलीनं उत्तर येतं. यस, बरोबर उत्तर आहे. आदरणीय कैलासवासी भीमराव दादा घोरपडे. आदरणीय दादांच्या पिताश्रींचं नाव बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. मौली विचार करा. प्रश्न किती सोपा आहे आणि सगळ्यांना विचार करण्यासारखा आहे. शेजारी आसपासच्या कोणी उत्तर सांगायचं नाही. आपल्या सर्वांचं दैवत प्रभू श्री रामचंद्र यांचं आडनाव काय? कुणीही बोलणार नाही. प्रश्न पास होऊ शकतो. 10 सेकंदाची वेळ आहे. मौली 10 सेकंदामध्ये प्रभू रामचंद्रांचं आडनाव काय?
त्यांना उत्तर आले नाही तर माऊली मी तुम्हाला माहिती देणार. 10 सेकंदाची वेळ माऊली. माऊली स्मार्ट वॉच जिंकायचे आहे. माऊली काही सेकंद. माऊली 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 आणि वेळ संपलेली आहे. माऊली उभे राहा. बरोबर ऐका सगळ्यांच्या माहितीसाठी प्रभू रामचंद्रांचं आडनाव सूर्यवंशी. एकदा रामलल्लांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि एकदा पुकार द्या. जय श्रीराम. ही बाजू. जय श्रीराम. तेजस्विनी ताईंना विनंती करतो. तेजस्विनी ताई घोरपडे आणि रिया ताई घोरपडे या तुम्ही फास्ट या. तुमच्या दोघींच्या शोभास्थानी बक्षीस वितरित करणार लगेच. या थोडीशी काय या. माऊली तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. आता उत्तर विचार करून द्यायला लागेल. क्रिकेट या खेळामध्ये एक ओव्हर असते. ओव्हर पाठीमागचे कोणी सांगू नका. त्या ओव्हर मध्ये किती बॉल असतात? फक्त माऊली तुम्ही बोलणार आहात, बाकी कोणी सांगू नका. किती? 10. उत्तर बरोबर आहे 6. ताईंना विनंती करतो. या ताई त्या दोन्ही माऊलींना उत्तर बक्षीस आहे. चलो पाठीमागची लोक इकडे. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे. आदरणीय मनोजदादा घोरपडे ज्या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करतात त्या जिल्हा परिषद गटाचं नाव काय? राहू दे. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर पास होणार. प्रश्न पास होणार. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून तर ते नेतृत्व करणार आहेत. हे काळ्या दगडावरची पांढरी रेखा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दादांच्यासाठी. पण दादा सध्या ज्या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करतात त्या गटाचं नाव काय? उभे राहा. तुम्हीच हात वरती केला ना. माफ करा. उत्तर पास होतोय. पाठीमाग प्रश्न पास होतोय. पाठीमाग कोणाला येत आहे? इकडे कोणाला येत आहे? बघा राहू दे. कराड उत्तरचं नेतृत्व करण्यासाठी तर तुमच्या सर्वांचा खंबीर पाठिंबा दादांना पाहिजे आणि तुम्ही हजारोंच्या संख्येने त्यासाठी उभे राहिलेले आहात. पण जिल्हा परिषद उत्तर चुकतंय. बोला. थांबा. बोला. यस. तुमच्या आधी ह्यांनी टाय मारली. टाय मारली समजतं ना. यस बरोबर उत्तर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या वर्णे जिल्हा परिषद गटातून आपलं सर्वांचं नेतृत्व करतायत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये दादांना कराड उत्तरच्या विधानसभेचं नेतृत्व करायचं आहे. कुणाला वाटतंय दादाने विधानसभेचं कराड उत्तरचं नेतृत्व करावं? हात वरती करा. दादा कुणा आहेत? दादा इकडे बघा. कुणाला वाटतंय दादाने आपल्या सर्वांचं कराड उत्तरचं नेतृत्व करावं? हात वरती करा. ज्यांना वाटतंय त्यांना. कॅमेरावाले दादा कॅमेरा ठीक. कुणाला वाटतंय? या समोरच्या वहिनी कोणाला वाटतंय? वा. बोला. एकदा पुकार देऊया त्या अनुषंगाने. बोला. मनोज दादा तू मागे बढो. क्या बात है. तुमच्या सर्वांच्या सेवेशी मनोज दादा सज्ज आहेत बरं का. माऊली तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. त्यांना भेट वस्तू दिली नाही. सरपंच तुमचं लक्ष नाही. त्यांना द्या ना. ताई तुम्ही थांबायचं नाही. बक्षीस वितरित करू लगेच. तुमच्यासाठी साधा सोपा प्रश्न. सध्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव काय? उपमुख्यमंत्री. 10 सेकंदाची वेळ. यस. शेवटच्या क्षणाला वहिनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. त्यांच्यासाठी एक भेट वस्तू. एक राऊंड. इकडे एक प्रश्न. सातारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या कोणत्याही 2-3 नद्यांची नावं सांगा. त्या वहिनी उभे राहा. सातारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या कोणत्याही 3 नद्या. कृष्णा, कोयना. शेजारणीनं सांगितल्यावर गाड्या काय फोडून देणार का ते? शेजारणीचा अर्ध उत्तर ती घरी जाताना वेळ तुम्हाला आणि वॉच त्यांना. बरोबर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलीने बरोबर दिले आहे. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्यावरती केला? प्रतापगड. दोन्ही प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेले आहेत. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या आणि त्यांच्यासाठी भेट वस्तू. चला
आपल्या सर्वांची इथं या पॅसेजमध्ये भारतीय बैठकवर बसले म्हणून आमच्या अन्याय नाही तुमच्या अन्याय. भारतीय जनता पार्टीचं निवडणूक चिन्ह काय? उभे आदरणीय दादांच्या माध्यमातून कमळ घरात फुललंय बरं का कराड उत्तर मध्ये. एकदा जोरदार टाळ्या माऊलींच्यासाठी. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, सोपा प्रश्न, मन पूर्ण करा. नाव सोनूबाई. बरोबर, दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहेत. त्याला भेटवस्तू. चला आपल्या सर्वांची उत्कंठा न वाढवता जाहीर नृत्यांगणेचा आपण कलाविष्कार पाहण्यासाठी सज्ज आहात. अर्थातच तुम्हाला सर्वांची सातारा जिल्ह्याचं भूषण असलेली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नृत्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांच्या हृदय सिंहासनावरती आरूढ झालेली अर्थात ढोलकीच्या तालावरची उपविजेती आपल्या सर्वांची लाडकी सानिका भागवत. एकदा जोरदार टाळ्या सानिकांसाठी. वन टू थ्री स्टार्ट. अजून 5 Good.
हे माहिती असावी. तब्बल 2500 रुपयाचं स्मार्ट वॉच आहे भेटवस्तूमध्ये. आणि या बक्षिसांची 100 बक्षिसांची खैरात तुमच्यासाठी दादाने आणलेली आहे. आपल्याला ही बक्षिस लोक घ्यायची आहे, जिंकायची आहे. त्या माऊलीने सांगितलंय दादाने असा कार्यक्रम दर महिन्याला घेऊ द्या. माऊली खटाव तालुक्याच्या कानात हा आवाज पाहिजे बरं का. येणाऱ्या विधानसभेच्या वेळेत शामगावकरांचा असाच आवाज आम्हाला ऐकायचा आहे. यास एकदा जोरदार टाळ्या शामगावकरांसाठी. कोण पण ते येत नाही का? थांबा वहिनी, तुम्ही पुकार द्या, तुम्हाला बाकीचे सगळे प्रतिसाद देतील. तुम्ही प्रतिसाद द्या सगळे, बोला. मृत्याची वावा करतायत, काय वाटतंय तुला? बसून घ्या खाली. ज्यांना जिथंही जागा आहे अशा ठिकाणी बसून घ्या. आता संयोजकांच्या सगळ्या मर्यादा संपलेल्या आहेत. कुठेही ग्राउंडच्या कानात. नमस्कार, आवाज येत नाही. नमस्कार, जोरात जरा. मनोरंजनाच्या कार्यक्रमाला आला आहात ना? नमस्कार. तुम्ही एवढ्या संख्येमध्ये इथे उपस्थित राहिला त्यासाठी तुमच्यासाठी मी एक गोष्ट करताय. वाव, संस्कार मिळेल. हे संस्कार खऱ्या अर्थाने प्रत्येक कलाकाराच्या अंगी असले ना तर तो कलाकार उत्तुंग यशापर्यंत पोहोचतो. आणि हे संस्कार करण्याचं घडवण्याचं काम आपल्या प्रत्येक घरामध्ये घडलं पाहिजे. त्या योगाने मी तुम्हाला सांगेल, या कराड उत्तरच्या मायभूमीमध्ये खरोखरच अशी संस्कारिक पिढी घडण्यासाठी आदरणीय दादा कायमच कार्यरत असतात. आणि म्हणून तरुणांची प्रचंड मोठी एक फळी दादांच्या समोर काम करते. आज आम्हाला तेच पाहायचं होतं, माय माऊलींची प्रचंड मोठी फळी खरोखर दादांच्या सोबत आहे की नाही. आहे ना तुम्ही सगळे दादांच्या सोबत? एक मिनिट, तुम्ही दादांच्या सोबत आहेत का नाही मला बघायचंच आहे. एक माहिती आहे दादांना. दादावरती या, मला एक मिनिट घेऊ द्या वेळ तुमचा. आजपासून आपण एक पक्का वादा करूया का? वादा करूया सगळे. एकदा दादांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आजपासून एक वादा करायचा बरं का. कराड उत्तरच्या या मायभूमीमध्ये, या मातीमध्ये, वाडी वस्तीवर, प्रत्येक गावात आणि गावाच्या प्रत्येक घरात आणि घराच्या प्रत्येक माता भगिनीनं मनोज दादा हे आपले भाऊ आहेत हे नातं जपायचं. जपणार का? यस. दादा आवाज थोडासा कमी म्हटला ना तुम्हाला? बघा आमच्या मायमाऊलींचा आवाज बघा. मनोज दादानी कराड उत्तरच्या प्रत्येक मायमाऊलीला, माता भगिनीला आपली बहीण मानायचं का? माझून बी मला आवाज कमी वाटतो. आवाज मला यांचा केव्हा वाटेल, यांचे दोन्ही हात वरती होतील आणि टाळ्या वाजून सांगतील ना तेव्हा मला आवाज वाटेल. बरोबर ना? मोबाईल खाली ठेवा, मोबाईल खाली ठेवा. सगळ्यांचे मोबाईल मध्ये हात होते, त्यामुळे हात वरती होणार आहे. एकदा सगळ्यांचे हात वरती करणार आहे. एकदा जोरदार टाळ्यानी, आणि मी पुकार देईन, तुम्ही होकार द्यायचा. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांचे हात वरती. उत्तरच्या मायभूमीमध्ये टाळ्या वाजवता, टाळ्या वाजवता. या मायभूमीमध्ये मनोज दादा आपलं भाव सगळ्यांनी मानलंय का? असा आहे आवाज मनोज दादा. ही स्त्री शक्तीचा जागर आहे. फार मोठी प्रचंड शक्ती असते बरं का स्त्रियांच्या. आणि ही स्त्री शक्ती खऱ्या अर्थानं स्त्री शक्ती काय ती पाहिजे. या आज आम्हाला त्याचं औचित्य तर गाणं. पण थांबा ना, थांबा. तुम्हाला मी असं सोडणारच नाही. का सोडायचं त्यांना असं? त्यांना असं सोडणार नाही. पण त्यांच्याकडून आपण शब्द घेऊया का? आमच्या एवढ्या 10,000 पेक्षा मोठा क्राऊड झाला ना. बाहेरच्या काउंटिंगला आपल्याला 10,500 लोकांचा काउंट झाला. बापू, बाहेरच्या काउंटिंगवरती 10,500 लोकांचा काउंट आहे सध्या. एवढ्या 10,000 लोकांना तुमच्या बहिणी होण्यासाठी सज्ज होत आहे. तुम्ही त्यांचे भाव व्हायला तयार आहात का? मला माईक मध्ये 100% तयार आहे. या सगळ्यात जोरदार टाळ्या आणि पुन्हा एकच वादा. एकच वादा. मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा तुम आगे बढ़ो. धन्यवाद दादा. काय वाटते तुम्हाला दादा? आता माईक तुमच्याकडे. तुम्हाला काय वाटतं आमच्या माता भगिनीच्या बाबतीत? तत्पूर्वी ते
तेजल शिंदेना एका मिनिटासाठी रजा देऊया नेक्स्ट परफॉर्मन्ससाठी. दादा तुमच्याकडे माहिती तुम्हाला असं वाटलं सावेसर प्रत्येक महिलेनं विचारतात, प्रत्येक बऱ्याच जणांना विचारलं तुम्हाला काय वाटतं. आता माझा प्रश्न तुम्हाला काय वाटतं बोला. बरोबर आहे ना प्रश्न, तुम्हाला काय वाटतं बोला. मी जवळपास या ठिकाणी या सामाजिक जीवनामध्ये 2012 सालापासून या ठिकाणी आहे. त्या जवळपास 13-14 वर्षाच्या कालावधीमध्ये मला या ठिकाणी पुरुष मंडळींना जमा करायला 12 वर्षे गेली. पण या ठिकाणी ज्या हजर आहे त्या भगिनी माझ्या माता, फक्त 6 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी पहिला कार्यक्रम घेतला होता. 6 महिन्यात एवढा मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळणं म्हणजे मी स्वतःला या ठिकाणी भाग्यवान समजतो. खरं तर 12 पासूनच यांच्याकडे गेलो असतो तर बहुतेक आमदार म्हणून आधीच असतो. काय झालं दादा सांगा. तुम्ही आमदार पाठिंबाच्या वेळी झाला असता का नाही. पण झालं काय या मतदारसंघामध्ये असं आमिष दाखवण्याची वेळ होतं. इथं बोलवायचं समोर आणि प्रत्येकाला सांगायचं जाते गेटवरती सोन्याचा दिवा ठेवला येतच नाही. प्रत्येकाला वाटायचं परत सोन्याचा दिवा. प्रत्येक जण धावायचं जाऊन बघायचं तिथं राखाचा दिवा आहे. प्रत्येकाचा भ्रमनिवास, कुणाचाच अपेक्षा, सगळ्यांचा अपेक्षा बघून कुणाच्याच अपेक्षा पोटी नाही. पण दादा आज 10,500 महिलांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो येणारे दिवस तुमचे आहे का नाही. दादांचे येणारे दिवस, येणारे 2024चे आमदार तुम्हाला कोणाला बघायचं आहे. मोठे येणारे 2024चे आमदार तुम्हाला कोणाला बघायचं आहे. आता मात्र तुमची जबाबदारी दादा वाढली. इथल्या प्रत्येक माय माऊलीला तुम्ही आज भाऊ म्हणून संबोधताय. भावाचं नातं जोडलंय. इथली प्रत्येक माय माऊली तुमच्यासाठी या रणसंग्रामामध्ये स्वतःला उडी घेऊन त्या रणसंग्रामामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. एकदा पुन्हा दादांच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद दादा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. पुन्हा एकदा सानिगाव घेणार नाही मी तुमचा. वाठारकर मंडळी उपस्थित झाले. कामेरे गावच्या लोकनियुक्त सरपंच स्नेहल गाडगे मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही अभिनंदन करतो. चला प्रश्न तुमच्यासाठी ज्यांना उत्तर येते त्यांनी हात वरती करा. आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या पडळ येथील साखर कारखान्याचं नाव काय. बापरे साखर ऊस उत्पादक सगळे शेतकरी आहेत. माऊली उभे राहू दे. आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या पडळ येथील साखर कारखान्याचं नाव काय. एकदम रॉंग. माऊली चुकलं होतं थोडीच ऐकायचं. मान खटाव पण पुढं काय. दूध फॅक्टरी. यास बरोबर उत्तर आहे. खटाव मान ॲग्रो प्रोसेसिंग किंवा खटाव मान साखर कारखाना. पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊली तुम्ही बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न नीलकंठ असं कोणाला म्हणतात किंवा कोणत्या देवाला म्हणतात. बरोबर उत्तर आहे. सातारा जिल्हा किसान मोर्चाच्या अध्यक्षा रुक्मिणी जाधव यांना मी विनंती करतो आपल्या शुभार्थे बक्षीस वितरित करण्यासाठी. पुन्हा एक आपल्या सर जाधव मॅडम मोबाईल ठेवा की खाली. ऐका बायकांना जागा मिळणारच आहे. उद्या राहिलेल्या बायकांना उद्या काय काल वाढदिवस होता त्याच्या शुभेच्छा आज स्वीकारता का काय फोनवर. मॅडम सकाळ वाढदिवस होता जोरदार त्यांच्या शुभेच्छा देतात. प्रश्न एक धून वाजवली जाईल. धून तयार. पुढचा प्रश्न घेऊया. भारताचे राष्ट्रीय फूल. कमी विचारतो विचारतो तुमच्यासाठी सांगतो. याच बरोबर आहे कमळ. आणि कमळाची दुसरी एक ओळख आहे. कमळ म्हणजे दुसरं आता झालं की पाठीमाग प्रश्न. सानिका भागवत आपण मंचाचा ताबा घ्यायचा आहे. सानिका यास भाजपची निशाणी घराघरात पोहोचलेल्या मनोदादांच्या माध्यमातून नाही का. पाठिंबाच्या कलमामध्ये आपण पाहिलं भाजपची निशाणी मनोदादांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली आहे. कमळ. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. चालू वर्षी झालेला क्रिकेटचा वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला. ऑस्ट्रेलिया. सगळ्या घरावर चंद्रमणी राष्ट्राला ते ऑस्ट्रेलिया असं जिंकणारे जिंकत राहतील. जाधव मॅडम तुमच्या शुभार्थे दुसरं बक्षीस.
नगरसेविका सिद्धिताई पवार आपल्या शुभास्ते आम्ही बक्षीस वितरित करतो. सिद्धिताई पवार नगरसेविका सातारा नगर परिषद. दुसरा प्रश्न फोटोग्राफर दादाची झाली वरात नक्की कुठं कुठं फोटो काढायचे. चला दुसरा प्रश्न इथं विचारतो. साधा वहिनी तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, साधा सोपा सरळ सुटसुटीत. बघा विचार करून उत्तर. स्वाभिमानी महिला सखी मंचच्या मार्गदर्शिका कोण? त्यावेळी उभी राहा, इकडे बघून उत्तर द्या. इकडे बघा. हा ते झालं त्यांचं नाव, वाटणं ते का बघायचं. यस बरोबर. आदरणीय आमच्या सर्वांच्या मातृतुल्य श्रीमती मंगलताई घोरपडे या आपल्या स्वाभिमानी सखी मंचच्या महिला सखी मंचच्या मार्गदर्शिका आहे. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा नाही, आणि थोडस माहितीसाठी 2 संचालिका आहेत. अध्यक्ष कोण आहेत? महिला 2 संचालिका आहेत, त्यांची नावे सांगा. 2 संचालिका आहेत. यस
मार्गदर्शिका तेजस्विनीताई आणि रीनाताई. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण गोफणे परिवारासाठी. बरोबर पहिला प्रश्न उत्तर तुम्ही बरोबर दिलेला आहे. परंतु आता महत्वाचा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. आदरणीय मनोज दादा घोरपडे यांचा वाढदिवस किती तारखेला असतो? कोणाला माहित आहे आणि कोणी लिहून ठेवलाय? काय संबंध आहे? वहिनी खाली उभे राहिले, खाली बसलेलं उत्तर देऊ नका ना प्लीज. हा 26 मे. दादा आहेत का दादा? यांना का सांगितलं तुम्ही तुमचा वाढदिवस 26 मेला असतो? मनोज दादा यांना कसं माहिती तुमचा वाढदिवस? यांना सांगितलं का तुम्ही? अहो या कराड उत्तरच्या प्रत्येक माता भगिनीला उत्कंठ असते ते 26 मेच्या मनोजदादांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांची. आणि वाढदिवस म्हणजे याची देही याची डोळा अनुभवण्याचा सुंदर सोहळा असतो. आणि म्हणून प्रत्येक माऊलीच्या लक्षात आहे दादांचा वाढदिवस 26 मेला असतो. बरोबर दोन्ही प्रश्नांचे उत्तर माऊलीने बरोबर दिले आहे. बक्षीस वितरित करण्यासाठी वनिता माने मॅडम उमरस त्यांना मी विनंती करतो आपण या मान्यवरांना बक्षीस वितरित करा. चला इथली लोक फार गंभीर झाले आणि शांत बसले. तुमच्यासाठी प्रतिभा कांबळे मॅडम आपणही समोर या पटकन. चला तुमच्यासाठी साधा सोपा प्रश्न. अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्र अर्थात विश्वाचे रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापना दिवस किती तारखेला होणार आहे? यावेळी उभे राहा. यावेळी येतो मी माहिती द्या त्यांच्याकडं. प्रश्नाचं उत्तर बघा. ऐका बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. प्रश्न आहे रामलल्लांचा स्थापना दिवस 22 जानेवारी. वहिनी तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा कोण? 10 सेकंदाची वेळ आहे. माईक मध्ये बोला ना. याच बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या. दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहे. मनोजदादांच्या बरोबर दुसरंचा समताताई तुम्ही सुद्धा कराड उत्तरच्या प्रत्येक घरात पोहोचला बरं का? समताताई एकदा हात वरती करा. याच एकदा जोरदार टाळ्या ताईंच्यासाठी. बघा या काही बरेचशी मंडळी तुम्हाला बघण्यासाठी उभे राहून बघताय. जरा सोपी ताई ताई तुम्ही समोर या. समताताई घोरपडे दादांच्या होम मिनिस्टर आहेत बरं का? मनोज दादांच्या होम मिनिस्टर आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. स्वाभिमानी महिला सखी मंचचं कार्यकर्तृत्व कराड उत्तरच्या प्रत्येक गावामध्ये यांनी पोहोचवलेलं आहे. आजपर्यंत 10,000 पेक्षा जास्त सखी मंचचे सदस्य नोंदणी त्यांनी केलेली आहे. धन्यवाद ताई साहेब. ओके चला पुढचा प्रश्न मान्यवरांचे ठेवायचे बक्षीस वितरित करा. दुसरा प्रश्न. सातारा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण? इथं कुणीकडे हात होतो तुम्ही बोलता बोल. यास बरोबर आहे. दुसरं पहिल्या प्रश्नाचं उत्तर वहिनी बरोबर दिलं आहे. नामदार शंभूराजे देसाई त्यांच्यासाठी जोर दाखल. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. एक मिनिट थोडीशी गैरसोय त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. बरोबरच आदरणीय दादांनी गेल्या 1 महिन्याबरोबरपासून या कार्यक्रमाचं नियोजन केलंय. परंतु दादांच्या कल्पनेनेच नव्हतं. साधारण 8,000-9,000 महिलांचा क्राऊड एकत्र येईल अशी दादांची कल्पनाच नव्हती. आज तुम्ही सगळेच हजारोच्या संख्येने उपस्थित झालात. म्हणून तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. झी मराठीवरील जाऊबाई गावात या रियालिटी शोचे शूटिंग सातारा जिल्ह्यातल्या कोणत्या गावात चालू आहे? बोलू नका कुणी. उत्तर पास होणार. प्रश्न पास होणार. बोलू नका. नाही माऊली उभे राहा. यास बरोबर उत्तर आहे. माऊलीने उत्तर दिलेलं आहे बावधन या गावामध्ये. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. बावधन हे कोणाचं माहेर आहे माहितीये का? आपल्या सखी मंचच्या मार्गदर्शिका रियाताई घोरपडे आहेत ना त्या सगळ्यात पलीकडचा फोटो त्या वरच्या तिघीमधला पलीकडचा त्यांचं माहेर बावधन. रियाताई आहेत ना बरोबर? आहेत का? रियाताई उभे राहा. रीनाताई माफ करा. रीनाताई उभे राहा. बावधन तुमच्या गावचा उल्लेख निघालाय. आमची ही सगळी यात्रा मी बावधनला घेऊन येणार आहे बघा बगाड्याच्या यात्रेला. तुमची तयारी आहे ना? एकदा जोरदार तयारी रीनाताईंसाठी. जोरदार बावधन हे उत्तर बरोबर आहे. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. विक्रम नाना कुठे आहेत? नाना गारटल्यास सासरवाडीला एवढी लोक कशी घेऊन जायची? नाना कुठे उभं राहायचे? नाना तुम्ही निहा नाही तर निघू नका आम्ही येणार. बस ठरलं ना?
नाना यस आणि सगळे हजारोच्या संख्येने भाऊकांना येणार आहोत केव्हा बघायला यात्रेला यस नानाने होकार दिला नानांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न औरंगजेबाच्या छावणीचा कळस कापून आणणाऱ्या मराठी योद्ध्याचं नाव काय? माऊली तुमच्यासाठी प्रश्न विचार करून उत्तर ज्यांनाही उत्तर येईल त्यांच्यासाठी मी प्रश्न पास करेन. तुम्हाला येते नाही ओके उभे राहा. माफ करा 10 सेकंदाची वेळ 10 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकताय. औरंगजेबाच्या छावणीचा कळस कापून आणणाऱ्या त्या माऊलीने हातवरती वीर योद्ध्याचं नाव संताजी घोरपडे. बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलीने बरोबर दिलेलं आहे. धन्यवाद. पहिला प्रश्न बरोबर. माऊली तुमच्यासाठी दुसरा प्रश्न जगद्गुरु संत ज्ञानोबा माऊलींची समाधी कोठे आहे? यास बरोबर उत्तर दिलेलं आहे. आळंदी. दोन्ही प्रश्नांचे उत्तर त्यांनी बरोबर दिले आहे. मान्यवरांच्या शुभांते त्यांना भेटवस्तू वनिता माने मॅडम यांच्या शुभास्ते भेट होते. आता तिथं पुढे कसं सांगायचं? चला मॅडम चला पुढे माने मॅडम चला पुढे. तेजल शिंदे आपण मंचावरती दाखल व्हायचे. तेजल शिंदे आपल्या परफॉर्मन्ससाठी आम्ही सगळे आतुर झालेलो आहोत. पुढे चला. या कोपऱ्यातले लोक हे फार गंभीर बसले तुमच्यासाठी. साधा सोपा प्रश्न आहे. जागतिक महिला दिन म्हणजे कोणता दिवस? यास बरोबर उत्तर दिले 8 मार्च. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न विचार करून उत्तर द्या. ऐका प्रश्न. 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड यातलं जड काय? काय उत्तर? बरोबर उत्तर आहे. दोन्ही से मान्यवरांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान. अंजलीताई जाधव महिला अध्यक्षा यांच्या शुभास्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान. बरोबर उत्तर एकदा वाजू द्या. ज्यांना वाटतं ना आपण थोडासा आविष्कार करूया हा चला एकदा वाजू द्या का ज्यांना वाटतं ते नाव करते बक्षीस सीमा घालते. सानिका भागवत आपला नृत्याविष्कार आपल्या सर्वांच्या समोर सादर करते. एकदा जोरदार काय सानिकासाठी. रेडी 1 2 3. खरोखरच आजचा दिवस तुमच्या सर्वांसाठी मायपुरीसाठी सखी मंचाच्या निमित्तानं निर्मिती आहे. 1 2 3.